चला तर मंडळी, आज बनवूया छोट्या बुकेसाठी झटपट तयार होणारी मस्त अशी रेसिपी। तर भजी तर आपण नेहमीच खातो, पण अशा पद्धतीत थोडी वेगळी भजी बनवून बघा, तुम्हालाही आवडेल आणि मुलांना तर खूपच आवडेल। चला तर याची कृती बघून घ्या। आज मी बनवणार आहे अंडा भजी। त्याच्यासाठी पहिल्यांदा तर अंडी उकडून घ्यायचे आहेत। इथे एका भांड्यात उभा लांब चिरलेला कांदा घेतलेला आहे, 1.5 वाटी बेसन घेतलेला आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ, ओवा थोडासा हातावर आपल्याला चोळून घालायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आगरी मसाला, पाणी घालून आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। थोडक्यात कांदा भाजीसाठी आपण जसं बनवतो तसंच बनवायचं आहे। आता जी उकडलेली अंडी आहेत ती सोलून घ्यायची आहेत, कट करून घ्यायचे आहेत। आता मी 2 भाग केलेले आहेत, तुम्ही 4 भाग करू शकता किंवा राऊंड राऊंडही करू शकता। वरून थोडं मीठ शिंपडायचं आहे आणि कांदाचा जो बॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही भजी छान अशी कोट करून घ्यायची आहे, अंडी कोट करून घ्यायची आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही भजी सोडायची आहे, छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे। एका साईडला छान खरपूस झाली की आपल्याला ही भजी फ्लिप करून घ्यायची आहे, दुसऱ्या साईडनेही आपल्याला भजी छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे। तुम्ही भज्या तर नेहमीच बनवत असाल, पण अशी अंड्याची भजी एकदा नक्की ट्राय करा, मुलांनाही फार आवडेल आणि तुम्हाला तर आवडेलच आवडेल। आता छान भजी आपली फ्राय झालेली आहे, ही बघा मस्त अशी आपली अंडा भजी तयार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका।